आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। साहेब हीच त्या मुलाची बहीण गिरिजा मयेकर। सर तुमच्याशी जरा बोलायचं आहे, तुम्ही जरा। साहेब हिचं काहीच ऐकू नका। हिच्या भावाने माझ्या मुलाला इतकं मारलं की त्याला ऍडमिट करायची वेळ आली। अहो पण तुमचा मुलगा। एक गप ग साहेब, तुम्हाला माहितीये का आता हिचा भाऊ फरार आहे। एक मिनिट सर, गौरव फरार वगैरे काही नाहीये। मग कुठे आहे तो? आण ना त्याला इथे, कर ना समोर उभं आमच्या। सर आपण जरा प्लीज बोलूया का थोडं? साहेब तुम्ही हिचं काहीच ऐकू नका। हिला हिचा तो फरार झालेला भाऊच बरोबर वाटतोय। पण सर मी असं काहीच बोलले नाहीये। मग बोलव ना तुझ्या भावाला, कुठे आहे तो? बोलव। हे बघा साहेब, थांबा जरा। तुमचं ऐकून घेतलं ना आम्ही, जरा त्यांचं पण ऐकू द्या। पण साहेब आम्ही तुमच्या मुलाशी बोलू, त्याच्याबरोबर काय घडलं हे कळलं तरच आम्ही ऍक्शन घेऊ शकतो ना। हॅलो इन्स्पेक्टर अरविंद, मी सिनियर डॉक्टर जयंत प्रधान। या रितेशची केस म्हणजे यांच्या मुलाची केस माझ्याकडे। कसा आहे तो आता? क्रिटिकल आहे। इमर्जन्सी वॉर्डमध्ये। सर तुम्ही बोलायचं म्हणतायत पण काय शुद्धीवर नाही हो पेशंट। कसं बोलणार? तुमच्या प्रश्नांची उत्तर कशी देणार तो? मग तुमचं काम सोपं व्हावं म्हणून एक सजेशन देऊ का? ज्या मुलांनी हे सगळं केलं त्याच्या नावाने तुम्ही केस रजिस्टर करा ना। पेशंटला शुद्ध आली की तुम्ही त्याचं स्टेटमेंट नोंदवून घ्या। काय म्हणता? एक मिनिट सर, मी सुद्धा या हॉस्पिटलमध्ये नर्स आहे। हो मग? अहो रितेश पूर्णपणे शुद्धीवर आलाय। मी आत्ताच त्याला भेटून आले। तो शुद्धीवर आलाय आणि आतमध्ये आराम करतोय। पण हे डॉक्टर तर सांगतात की तो क्रिटिकल नाहीये। पण मी आता कोणावर विश्वास ठेवायचा? सिनियर डॉक्टरवर विश्वास ठेवायचा इन्स्पेक्टर। या आमच्या हॉस्पिटलमध्ये नर्स आहेत साध्या। चेहऱ्यावरनं तुम्ही हुशार वाटता म्हणून तुम्हाला सांगतो, हे जे काही कृत्य घडलंय ना ते यांच्या भावानी घडवलंय। त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतायत या मिस गिरिजा मयेकर। एक मिनिट सर, तुम्ही प्लीज यांचं ऐकू नका। अहो मी खरं तेच बोलतीये। रितेश पूर्णपणे शुद्धीवर आलाय। अहो मी आत्ताच त्याला भेटून आले, तो माझ्याशी बोलला सुद्धा। एक मिनिट, आपण त्याला जाऊन भेटू आणि काय ते खरं खोटं करू। हो चला चला। एक मिनिट, विश्वास नाही का माझ्यावर तुमचा? हे बघा, सध्या मला कोणाच्याही बोलण्यावर विश्वास नाहीये। मी स्वतःच्या डोळ्यांनी बघेन आणि काय ते ठरवेन। हे बघा सर, हे बघा, मला माझी ड्युटी करू द्या। बाजूला बघा। साहेब रितेश माझा मुलगा आहे, मी कशाला खोटं बोलेन? हो तो खरंच डेथ बेडवर आहे होतो। अहो सर नाही, रितेश नॉर्मल आहे आता। ही मुलगी खोटं बोलते साहेब। तिच्या भावाने माझ्या मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केलाय। आधी तुम्ही FIR दाखल करा, मग माझ्या मुलाला बघायला जा। नाहीतर हिचा भाऊ ना अजून कुठे लांब लपून बसायचा। मला कळतंय, मला माझी ड्युटी करू द्या। एक मिनिट थांबा। चल गौरव, विक्रांत गौरवला घेऊन इकडे का आलाय? काका हाच गौरव आहे, त्यानेच रितेशच्या डोक्यात बॅट घातली। जसं नाही सोडत नाही आज। हो माझ्या मुलाला मागे असा कायदा हातात घेऊ नका। शांत व्हा। नाही
ओ साहेब साहेब बघा ना, सोडवा ना त्याला. प्लीज शांत व्हा. आणि तू काय रे गौरव, हा बोलतोय ते खरं आहे का? तू रितेशला बॅटनी मारलंस? म्हणजे खरंच मारलेस? ऐकलं ना? हा, अजून पण अपेक्षा आहे की याला मी सोडून देऊ? हा, याच्या तर अहो काय करताय तुम्ही? अहो साहेब तुम्ही काय करताय? अहो नगरसेवक आहात तुम्ही, तुम्हाला शोभतं काय? बघा साहेब, आम्ही मान्य करतो गौरवकडून चूक झाली, पण गौरव असा मुलगा नाहीये की कुणालाही मारेल. तुम्हाला माहितीये यांच्या मुलाने काय केलंय? यांचा मुलगा गौरवच्या बहिणीबद्दल एवढं वाईट वाईट बोललाय, एवढं घाणेरडं बोललाय ना, खरं सांगतो कुणालाही सहन नाही होणार. आणि त्याला पण सहन नाही झालं म्हणून त्यांनी हात उचलला. नुसता हात नाही उचललाय त्याने, बॅट मारून जीव घ्यायचा प्रयत्न केलाय माझ्या मुलाचा. अहो मग कुणाच्या आई बहिणीवरून जर तुम्ही असं बोलत असाल तर कुणालाही सहन नाही होणार ते. साहेब मला सांगा, तुमच्या बहिणीबद्दल कोणी काय बोललं तुम्हाला सहन होईल? नाही ना. हे बघा, हे सर्व मान्य आहे, पण याचा अर्थ असा होत नाही ना त्याच्या हाताला जे काय मिळेल ते त्याने डोक्यात घालावं. उद्या याला अजून कोणीतरी काहीतरी बोलेल, हा, मग हा काय सगळ्यांची डोकी फोडत फिरेल? हे बघा साहेब, तुम्ही अर्थाचा अनर्थ नका करू प्लीज. आम्ही मान्य करतोय ना, चूक झाली गौरवकडून, पण चूक त्याची एकट्याची नाहीये, चूक दोघांची. साहेब छोटासा इश्यू आहे, प्लीज हा इश्यू मोठा नका करू. तुम्हाला छोटा इश्यू वाटतो? उद्या तुमच्या बाबतीत हा असा प्रसंग घडला ना, मग तुमचे आई वडील करतील का मान्य की हा छोटा इश्यू आहे म्हणून? सॉरी मॅडम, पण माझ्या बाबतीत असं नाही घडणार, कारण मी तुमच्या मुलासारखं कुणाच्याही आई बहिणींबद्दल एवढं वाईट नाही बोलणार, म्हणजे एवढं खालच्या पातळीवर जाऊन तर नाहीच बोलणार. एक मिनिट, तुम्ही म्हणताय यांचा मुलगा असं बोलला, पण ते बोलताना कोणी दुसऱ्याने ऐकलंय का? अहो भर मैदानात बोललाय तो सगळ्यांसमोर. तुम्हाला विश्वास बसत नसेल ना, तिथे त्याचे मित्र उभे आहेत, बघा. नेहमी ही गिरिजा जेव्हा प्रॉब्लेम मध्ये येते तेव्हा हा विक्रांत कुठून टपकतो? हे बघा साहेब, एकाने अपशब्द वापरले आणि दुसरा त्याच्यावर रिॲक्ट झाला, म्हणजे काय? चूक एकट्याची नाही, चूक दोघांची आहे, दोघंही जबाबदार आहेत. आणि मला असं वाटतं की मुलामुलांमध्ये ना भांडणं होत असतात, मोठ्यांनी त्यात पडलं नाही पाहिजे, बरोबर ना? आपले साहेब पडले. आणि एवढंच नाही, यांनी माणसं पाठवली याला मारण्यासाठी, त्याच्या घरी गेली, तोडफोड केली. हा सापडला नाही म्हणून रस्त्यावर शोधत फिरत होती याला जीवे मारण्यासाठी. हे किती योग्य आहे साहेब मला सांगा? साहेब खरं सांगू, लोकांनी ना तुमच्यावर विश्वास ठेवलाय, तुम्हाला निवडून आणलंय, तुम्हाला नगरसेवक बनवलंय, तुम्ही त्यांचे प्रश्न सोडवायचे सोडून हे काय करत बसलाय? ठीक आहे, तुम्हाला गौरव विरुद्ध कंप्लेंट करायची आहे ना, तुम्ही करा. तुम्ही कंप्लेंट करा, आम्ही तुमच्या विरोधात कंप्लेंट करू. याने माझ्या मुलाला मारलंय, हा, आणि तुम्ही माझ्या विरुद्ध कंप्लेंट करणार? अहो साहेब, तुम्ही माणसं पाठवली होती जीवे मारण्यासाठी, अटेम्प्ट टू मर्डर, ही कंप्लेंट आम्ही करू शकतो, हो ना साहेब? बघा साहेब,
आम्ही असं नाही काही करणार, काळजी नका करू. तुम्ही गौरवच्या फॅमिलीशी किती वाईट वागलात ना, तरी ते पण असं काही नाही करणार. आम्ही चांगल्या घरातलीच माणसं आहोत. आम्हाला माहिती आहे, शब्दाने शब्द वाढतो, वाद घालून काहीच साध्य होत नाही. साहेब, खरं सांगू, गौरवला ना पश्चाताप झालाय. तो माफी मागण्यासाठीच इथे आलाय. साहेब, मोठ्या मनाने त्याला माफ करा आणि सोडून द्या हा विषय. काय 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 सोडून द्या? काय 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 चाललंय साहेब? हा, हे काय समझोता एक्सप्रेस आहे काय जी? सब कुछ ठीक चल रहा है. अहो साहेब, तुमचा मुलगा मृत्यूशी झुंज देतोय, डॉक्टर आहे मी त्याचा, म्हणून सांगतोय तुम्हाला. ओ इन्स्पेक्टर, इथे कायदेशीर कारवाई करा. मगाचपासून बोंबलत होता ना, ड्युटी करायचे. आता करा की ड्युटी. याला आधी आत टाका. हा तुम्हाला ड्युटी शिकवतोय. नाही, मी तुम्हाला काही शिकवत नाही, सांगतो सजेशन. अहो, तुम्ही तुमची ड्युटी करा ना आधी. लोकांना कशाला शिकवताय? आणि आम्ही आहोत ना, सगळे बोलतोय ना इथे. आमचा प्रॉब्लेम आहे ना, तुमचा प्रॉब्लेम आहे का? नाही ना. मग गप्प बसा ना जरा, शांत राहा. गौरव, तुला माफी मागायची होती ना? चल, माफी माग. माफी माग. आपल्याला पण कळेल साहेबांचं मन किती मोठं आहे ते. माफी माग. पूजा तर डॅडी थांबा. बाळा, कसा आहेस तू? खूप लागलाय का रे तुला? अहो बघा ना, किती मारलंय माझ्या बाळाला. त्रास होतोय का बेटा तुला? नाही, मी आता बरा आहे. आणि तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं मला काही झालेलं नाही. रितेश, या गौरवने तुझ्या डोक्यात बॅट टाकल्यामुळे हे लागले ना? रितेश बाळा, का बाहेर आलास बाळा? हा, बरं वाटतंय का तुला? हा, नाही ना इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला कुठलंही स्टेटमेंट आता घेऊ देणार नाही. बघताय ना कंडिशन त्याची. नाही, तुम्ही तुमची ड्युटी नंतर करा. हा, तू जा. अरे घेऊन जा याला, जा जा. डॉक्टर, काय? एवढी ओव्हर ऍक्टिंग करायची गरज नाही. परिणाम झालाय, थोडासा परिणाम झालाय. हा, साहेब, हे खरं आहे की गौरवने माझ्या डोक्यात बॅट घातली. घ्या. आता सगळं क्लिअर झालं. आम्हाला गौरववर ऍक्शन घ्यावी लागेल. साहेब थांबा. गौरवने माझ्या डोक्यात बॅट घातली हे खरं आहे, पण त्यात माझी चूक होती. मी त्याच्या घरच्यांबद्दल, बहिणींबद्दल वाईट साईट नव्हतं बोलायला हवं. मी असं बोललो म्हणून तर त्याने रागाच्या भरात तसं केलं. आणि माझ्या चुकीची शिक्षा मला मिळाली असं मी समजतो. बाकी आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. गौरव आणि माझ्यामध्ये कुठलाही वाद नाही. मला हे प्रकरण वाढवायचं नाहीये. आणि साहेब प्लीज, गौरव विरुद्ध कोणतीही कंप्लेंट नोंदवू नका.
रितेश, तू मोठ्या मनाने गौरवला माफ कर. त्याच्याकडनं चूक झाली रे. तू आता कितीही विनवण्या कर ग, पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही. मी जरी त्याला माफ केलं तरी मम्मी डॅडी त्याला सोडणार नाहीत. माहितीये मला, तुझे आई बाबा त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात, पण फक्त तूच त्याला वाचवू शकतोस रितेश. असं समज की मी तुझी मोठी बहीण म्हणून तुला रिक्वेस्ट करते. तुझ्या मोठ्या बहिणीने तुला अशी रिक्वेस्ट केली असती तरी तू नाही म्हणाला असतास का रे? मला माहितीये तुझी मोठी बहीण कॅन्सरने गेली. तुझा जीव की प्राण होती ना रे ती. तुला अजूनही तिची आठवण येतच असेल ना, कळतंय मला. हो, खूप आठवण येते मला तिची. तू जे काही बोललास ते जर कोणी तुझ्या मोठ्या बहिणीला बोललं असतं तर तू काय केलं असतंस रे? मी तर त्याला जिवंतच ठेवलं नसतं. मग गौरवचंही तसंच झालं असेल ना रे. आणि मीही तुझ्या मोठ्या बहिणीसारखीच आहे ना. माझ्याबद्दल कोणी असं बोललेलं तुला तरी आवडलं असतं का? मला पटतंय, मी तुझ्याबद्दल असं बोलायला नको होत. कळतंय मला. आज तुला तुझ्या बहिणीची खूप आठवण येते ना. मग तू मला सुद्धा तुझी मोठी बहीणच समज ना. आणि एक लक्षात घे की मी हे गौरवला वाचवण्यासाठी नाही तर खरंच मनापासून बोलतेय. खरं सांगू रितेश, आज तुला पहिल्यांदा इथे बेडवर पडलेलं बघितलं ना तर एका क्षणासाठी मला माझा गौरवच दिसला रे तिथे. तरुण पोरं रे तुम्ही. एकमेकांची भांडण्यापेक्षा तुम्ही एकमेकांना स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली पाहिजे. नाही म्हणजे एक मोठी बहीण म्हणून मला तरी असंच वाटतं की तुम्ही हे असं करावं. मलाच कळत नाही मी असं कसं बोललो तुझ्याबद्दल. रितेश, अरे तू रडू नकोस, तुलाच त्रास होईल. हे बघ, आता जे झालं ते झालं. आता तुम्ही दोघांनी मिळून स्वतःची स्वप्न पूर्ण करा आणि तुमची स्वप्न पूर्ण व्हावी अशी माझी इच्छा आहे रे. गौरवने पोलीस ऑफिसर व्हावं हे माझं सुद्धा स्वप्न आहे. तू त्याला मोठ्या मनाने माफ केलंस ना तर मी तुझे पायही धरायला तयार आहे रितेश. अगं ताई, तू नको असं बोलूस. रितेश, तू माझ्या भावासारखा आहेस म्हणून मी माझ्या बहिणीच्या लग्नासाठी जे पैसे ठेवले होते ना त्यातून तुझ्या ट्रीटमेंटचं या हॉस्पिटलचं बिल भरलंय. तू गौरव करून ऐकूनच असशील की हर्षदाचं लग्न माझ्यासाठी किती महत्वाचं आहे. मी किती टेन्शन मध्ये आहे, माझ्यावर किती दडपण आहे, पण या क्षणाला मला लग्नापेक्षा जास्त तू महत्वाचा वाटलास. रितेश, खरं सांगू, तुझे वडील माझ्या गौरवला संपवणार ह्या विचाराने माझ्या घरचे सगळे बेदरून गेलेत रे. तू प्लीज गौरवला माफ कर. ताई, अगं तू हात नको जोडूस. क्षणभरासाठी मला वाटलं की माझी ताईच परत आली. ती अशीच माझी काळजी घ्यायची आणि मी चुकलो तर मला समजावून सांगायची. अरे पण मग मी पण तुझी ताईच आहे ना. तुला खूप त्रास होतोय ना, कळतंय मला, पण तू काळजी करू नकोस.
मी याच हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. आपण तुला चांगली ट्रीटमेंट देऊ, तुझी उत्तम काळजी घेईन मी. हा, तू लवकरात लवकर बरा होशील बघ. तू फक्त स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. मी जो तुला त्रास दिलाय त्यापुढे हा त्रास काहीच नाहीये ग. आणि गिरिजाताई, एक सांगू, गौरव खरंच टॅलेंटेड आहे आणि तो पोलीस ऑफिसर बनून तुझ्याबरोबर घरची जबाबदारी देखील घेईल. माझी त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे. पण तरीही त्याने तुझ्यासोबत जे काही केलंय ना ते मला पटलेलं नाहीये आणि त्याच्या वतीने मी माफी मागते. अगं नाही ताई, खरं तर तूच मला माफ कर. मी तुझ्याबद्दल असं वाईट साईड बोलायला नको होतं. खरंच सॉरी. तुझं डोकं ठिकाणार आहे का? हा, याने तुला एवढं मारलं आणि तू म्हणतो याला सोडून द्यायचं? ते काय, याला जोपर्यंत खडी पोटाला पाठवत नाही ना मी, तोपर्यंत माझ्या जीवाला शांती नाही मिळणार. जाऊ द्या डॅडी, झालं ते झालं. आता राईचं पर्वत करण्यात काय अर्थ आहे का? आणि काय मिळणार आहे आपल्याला? नाही डॅडी, गौरव हा चांगला मुलगा आहे आणि त्याचं लाईफ असं माझ्यामुळे बर्बाद झालेलं मला नाही आवडणार. माझ्या लाडक्या मुलाला ज्याने मारलं त्याला आम्ही असंच माफ करायचं? अरे लोक काय म्हणतील की ज्याने मारलं त्याला असंच सोडून दिलं. मम्मी, तू लोकांचं काय मनावर घेतेस? आणि जर प्रेम व्यक्त करण्याची हीच पद्धत असेल ना तर मला नको तुमचं प्रेम. साहेब, गौरवला जाऊ द्या. त्याने काही वागो केलेलं नाही आणि असं जर माझ्या बहिणीबद्दल कोण बोललं असतं ना तर मी त्याचा जीव घेतला असता. त्यामुळे गौरवला जाऊ द्या साहेब. आणि डॅडी, आपण गिरिजाताईचे पैसे परत करू आणि हॉस्पिटलचे बिल देखील भरू.